आणि आता बातमी येते पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणासंदर्भामध्ये आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे। कृत्रिम गर्भधारणा केल्यामुळे गुंतागुंत झाल्याचं आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांनी म्हटलं। प्रेग्नंट न राहता बाळ दत्तक घेण्याचा सल्ला दिला गेला होता असंही त्यांनी यावेळी सांगितलं। इतकंच नाही तर प्रेग्नन्सीचा अट्टहास धरला गेला असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे। प्रेग्नंट राहू नको आणि बाळ अडॉप्ट कर असं सांगितलं होतं, परंतु या डॉक्टरांचा सल्ला कुठंतरी मानण्यात आलेला नाही आहे आणि मग कृत्रिम गर्भधारणा करून प्रेग्नन्सीचा अट्टहास धरला गेला। तर त्यामुळे ही गुंतागुंत याच्यामध्ये एक्सपेक्टेड होती आणि ती गुंतागुंत दुर्दैवाने झाली। एखादं बाळ अडॉप्ट केलं असतं तर यांच्या वंशाला दिवाही मिळाला असता आणि जे बाळ पोरकं होतं, ज्याचे आई वडील कोणीच नव्हते, त्या बाळाला एक चांगलं घर मिळालं असतं। इंडियन मेडिकल असोसिएशन जी आहे, डॉक्टर्सची जी संघटना आहे, ती नक्कीच त्यांचं काम हेच की डॉक्टरांना पाठीशी घालणं, पण चुकीच्या पद्धतीने जर आपण डॉक्टर वागले असेल तर अशा प्रकारचे स्टेटमेंट आपण थांबवले पाहिजे। आणि डॉक्टर कदमांचं म्हणणं असं आहे की त्यात घैसाच नाहीत, तर हॉस्पिटलचे केळकर आणि त्यांचं मॅनेजमेंट हे दोषी असं मी ऐकलं, असं कदम साहेब म्हणतात। तर नेमकं याच्यामध्ये काय गोष्टी घडल्यात काय नाही हे सगळ्या अहवालात स्पष्ट होणार आहे।